देशभरात उत्साह, देशभक्ती आणि ऐक्याचा संदेश देणारा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोलापुरातील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर विद्यालयात अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला। मुख्य अतिथी म्हणून सोलापुरातील ख्यातनाम उद्योगपती संजीव पाटील उपस्थित होते। त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात जनगण मन गात राष्ट्रध्वजाला सलामी दिली। त्यानंतर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, देशभक्तीची भावना आणि शिक्षणाचे सामर्थ्य याबद्दल प्रेरणादायी विचार मांडले। त्यांनी मुलांना स्वप्न बाळगण्याचे आणि त्या स्वप्नांना पूर्ततेसाठी परिश्रम करण्याचे आवाहन केले। या विशेष प्रसंगी आयडल्स संघटनेचे संस्थापक कुणाल भैया बाबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक खाऊ वाटप केले। कार्यक्रमात आणखी एक महत्त्वाचा क्षण होता। रोटरी क्लबच्या डॉक्टर जान्हवी माखीजा यांना स्टार रोटेरियन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा प्रमुख अतिथी संजीव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। माखीजा यांनी हा सन्मान स्वीकारताना रोटरीच्या सेवाभावी कार्याची आणि टीम वर्कची महत्ता अधोरेखित केली। मान्यवरांचे स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम दिमाखात पार पडला। रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष सपकाळ, खजिनदार राजगोपाल झंवर यांनी मुख्य अतिथींचे स्वागत केले। उद्योगपती प्रकाश वानकर आणि डीसीसी बँकेचे व्यवस्थापक विलास कोरे यांचा शाळेचे सचिव सुनील दावडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। इतर मान्यवरांचा सत्कार चारुकीर्ती शिरसोडे यांनी केला। मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी प्रास्ताविक करताना शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये सादर केली। सोहळ्याला सोलापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शोभा आणली। यात संजय चौगुले, सुरेंद्र दमाणी, राजीव बाहेती, शहा, हिरालाल डागा, दौलत सीताफळे, नवनीत दायमा, रफिक मुल्ला, आनंद पारेकर, विठ्ठल सातपुते, मधभावी, दिनेश ताटे ठाकर, संध्या चंदनशिवे, रेणुका पासपुले, योगिता बोधले, विजया पिटाळकर यांचा समावेश होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले। आभार प्रदर्शन सचिव सुनील दावडा यांनी केले।